काही ठिकाणी अशा पण सासूबाई आहेत बरं का, की शेजाऱ्या पाजाऱ्याला परत पाहुणे रावळे घरी आले की त्यांच्यापाशी रोडून रोडून सांगायचं की माझी सून अशी आहे, मला असं करती तसं करती, की बाकीच्याली वाटणार की बाबा खरंच बिचारी रडायली, म्हणजे खरंच हिला सून त्रास करत असणार घरात. पुन्हा लेक आला की लेकाला बी सुनेविषयी भडकवायचं की बाबा तुझी बायको अशीच आहे, तू नसलं की मला असं बोलती तसं बोलती असं करती, तुझ्यासमोर कान कापलेल्या कुत्र्यासारखं गप्प बसती र, असं लेकाला भडकवायचं. आणि मग काल लेक बाहेर गेला आणि सून एकटी घरात दिसली की तिला टोमणे टामणेनं बोलायचं, तिला मुद्दाम शिवीगाळ करायची, कुत्र्या मांजरावर घालून बोलायचं, तिच्या माहेरच्या लोकाला शिवीगाळ करायची, माहेरच्या लोकांविषयी टोमणे टामणेनं बोलायचं. पण खरं सांगू का, अशी सासू कधीच चांगली सासू तर बनत नाही, पण चांगली आई सुद्धा होऊ शकत नाही. कारण लेकाला भडकवणं म्हणजे ह्याचा अर्थ माहितीये का तुम्हाला, की आपल्या लेकाचा परपंच